तुझी काढेली मी खोड सांगशील का परी तुझला मोहनाची कारवड गुज माझा तुझा हो गुज माझा तुझा अमृत होन गोड भले किती राहिली ग तुझी काढेली मी खोड. गोवाचा भाग आणि गोवाची गवळण. आता गोवांची माझ्या आजच्या बारीची गवळण. राधिकेला प्रेम करायचं, गवळणीने प्रेम करायचं आणि कृष्णाला खोडी काढायची. आणि ही खोडी काढताना त्या प्रतिस्पर्ध्याला पण मजा घेतली पाहिजे, प्रेक्षकांनी पण मजा घेतली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना माझ्या आया बहिणींची मान पण खाली गेली पाहिजे. हा शक्यतो आहे. आणि म्हणून तर मी वाचन बोलत नाही, वाचन बोलत नाही. तर माझ्या गोष्टबाईने ऐकून घ्यायची गवळण लुगड्याची लय हाऊस. काय तर तांब्या कळशी मी येते जोशी मी लागला तरी येते. तसं आमच्या आता लाल्या फेमस पटाती जोशी वहिनी म्हणतात. जोशी वहिनी एक साथ नमस्ते हमको सब समजते. चाल काय माहितीये काय, त्या सगळ्या गवळणी यमुना तीरात आंघोळ करायला लागल्या आणि त्यावेळेला पाणी दूषित झालं. कारण ऋषी मुनी शांत सकाळी संध्याकाळी सकाळी ते जलप्राशन करायचे आणि शुचिर्भूत नसताना ते जर जलप्राशन केलं तर ते राधिकेला पाप लागलं असतं, गवळीला पाप लागलं असतं. म्हणून त्याची वस्त्र पळवली. तो विषय अरे गोवडी गवळण म्हणते काय अरे आली नेसून ही लुगडी. जोशाबाईने अगं आली नेसून ही लुगडी एवढी झाली गोडी नाही शरम थोडी. एवढी झाली गोडी नाही शरम थोडी. आली नेसून ही लुगडी आली नेसून ही लुगडी आई झाली गोडी नाही शरम थोडी. एवढी झाली गोडी नाही शरम थोडी. लुगडी सोडून ही लुगडी आली नेसून ही लुगडी आली नेसून ही लुगडी आली नेसून ही लुगडी.
आता बघा आता येतील एक तर लुगडं तरी कसून येतील नाही तर काहीतरी बोलतील बोलू दे. तर शाहिरांचा प्रश्न आहे आणि तो शाहिरांचा प्रश्न त्यांचा बुवांचं प्रश्नांचं उत्तर देऊन मी वैतागलेला आहे तरी पण ते काय मान्य करत नाही. साऱ्या विश्वामध्ये असे एक मंदिर आहे त्या मंदिरातील मूर्तीच्या देवाला हात नाही पाय नाही. तर बुवा ते मंदिर महाराष्ट्रातील विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवर इथे आहे. त्या देवाचे नाव स्तंभेश्वर महादेव मंदिर आणि या मंदिराला श्री ब्रह्मा बेतालेश्वर मंदिरी बोलतात. याची रचना स्कंद पुराणात लिंगोद्भव अध्याय 7 वाहन काळात केली गेली आहे. व मान्य करावं जे जे तुमच्या संदर्भ आहे ज्या तुमच्याकडे अटी नाही आहेत त्याची आम्ही उत्तरं दिली. आम्ही वाचन तरी किती करायचं आमच्या मसोदारी वाचन किती करायचं कधीतरी मान्य करा. शिवमुद्राचे श्रीदान रुचिका दिगंबर भोट आमच्या उमेश भडवे निलेश भोट सुनील नारकर या सोडून 700 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. तर हो आमचा प्रश्न तुम्हाला दिलेलाच आहे की शेती करताना कमरेला आकडे कोयती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बैल आलेला कोणी वरदान दिलं. आणि भूमाता गौरव कथा या ग्रंथाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तर शाहीर नक्की प्रयत्न करा. आता एक फरमाईश आहे 18 कुंभाला सांगतो माझा लांजा त्या लांजात चौऱ्याऐंशी खेळी अनेक गावं आणि त्याचा मालक केदारनाथ चव्हाटा त्या लांजानं माझ्यासारख्या दूध विकणाऱ्या पोराला एवढं मोठं केलं त्या मातीचं रूप. 18 कुंभाला सांगतो नको केदारनाथ बांधतो धनी चव्हाटा वंदी दोघलांना भगवान रांधतो धनी चव्हाटा वंदी दोघलांना भगवान रांधतो धनी चव्हाटा वंदी दोघलांना भगवान रांधतो धनी चव्हाटा वंदी दोघलांना भगवान रांधतो. 18 कुंभाला सांगतो नकामुल केदारनाथ बांधतो धनी चव्हाटा वंदी दोघलांना भगवान रांधतो धनी चव्हाटा वंदी दोघलांना भगवान रांधतो धनी चव्हाटा वंदी दोघलांना भगवान रांधतो धनी चव्हाटा वंदी दोघलांना भगवान रांधतो. एक पद घेतो खोडी काढलेली आहे. शायराने मला पहिल्यामध्ये काय बोलले येत नाही काही भान ठेवलेलं आहे त्याने आणि या सांस्कृतिक नव्हे आणि असा पहिला कार्यक्रम होत असताना याचं भान शायराने ठेवलं पाहिजे ते आमच्या शायराने ठेवलेला. तर एक पद शिवमुद्रावरती आहे प्रतिष्ठानावरती आहे. हे जे 12 गावचे 12 मावळे आहेत त्याने एक सोबत राहा एक अशी मान तयार करा आणि त्याचा मेरुपणी आज या ठिकाणी आमचे सूर्य माऊली आहे उमेश सूर्य माऊली आहे. तर माझं गाणं होतं की देव निघाले देवळातून त्या चालीवर मानले रूप लावताना क्षण पारणा पिटतय हो पाऊल देव निघाला देवळातून आणि बसलं पालखी मणी धावून आहे सर्वांचा अभिमान करुणाईचा स्वाभिमान आहे सर्वांचा अभिमान करुणाईचा स्वाभिमान धक्कालावाचा वाद करावो शिवमुद्रा प्रतिष्ठान 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 आहे सर्वांचा अभिमान आहे सर्वांचा अभिमान करुणाईचा स्वाभिमान आहे सर्वांचा अभिमान करुणाईचा स्वाभिमान धक्कालावाचा वाद करावो शिवमुद्रा प्रतिष्ठान धक्कालावाचा वाद करावो
आदरणीय सर्वांनी श्री कृष्णा तेलंगे काय करायचं तर प्रकाश मागे आलेत का प्रकाश मात्रे अजून आले असतील तर असे म्हणून माझी बारी संपवतो म्हणून धन्यवाद. हॅलो, या ठिकाणी शिवमुद्रा प्रतिष्ठान महिला मंडळ दोन्ही शाहिरांचं शिवमूर्ती प्रतिमा देऊन सत्कार करण्यात येत आहे. तरी संजय जोशी बुवा आपण व्यासपीठ होण्याची कृपा करावी.